नमस्कार मंडळी, छाया होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक. या अगोदर मी तुम्हाला पायनॅपल केकची रेसिपी शेअर केली होती. त्यामध्ये स्पॉन्ज कसा बेक करायचा ते दाखवले आहे. त्याचप्रमाणे हा पण केक बेस तयार करायचा आहे. हे पहा, हा केक बेस मी 2 लेअरमध्ये नेहमीप्रमाणे कट करत आहे. केक छोटा आहे, अर्धा किलोचा, त्यामुळे 2 लेअरमध्येच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे पाहू शकता किती 2 लेअरमध्ये मी कट केला आहे. तुम्ही यामधली जाळी पण पाहू शकता, किती मस्त अशी आली आहे केकला. त्यानंतर आपल्याला क्रश यूज करायचे आहे. आपल्याला कोणत्याही कंपनीचे क्रश यूज केले तरी काही प्रॉब्लेम नाही, सर्व छानच असतात. हे आहे बटरस्कॉच फ्लेवरचा क्रश. तो मी पाण्यामध्ये थोडा घालत आहे, कारण की केकला फ्लेवर फार छान येतो जर पाण्यामध्ये घातलं तर. आणि या पाण्याने आपण आपला केक सोप करणार आहोत. त्यामुळे आपण जेव्हा केक खातो तेव्हा तो कोरडा कोरडा न होता गळ्यात फसत नाही, असा मऊसूद असा छान होतो. त्यामुळे आपल्याला केक बेस हा सोप करून घ्यायचा आहे. तो पण चांगल्या प्रकारे सोप करायचा आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी चमच्याच्या साहाय्याने सोप करत आहे. तुम्ही स्प्रेच्या साहाय्याने पण सोप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण ही प्रोसिजर फार छान करायची आहे, कारण त्यामुळे केक हा चांगला मऊसूत आणि टेस्टी लागतो. त्यानंतर आपण आपली क्रीम अप्लाय केली आहे, आणि क्रीम बीट कशी करायची हा पण व्हिडिओ मी पायनॅपल केकच्या याच्यामध्ये दाखवला आहे. तेथे तुम्ही जाऊन त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर हे सर्व दाखवले असते तर हा व्हिडिओ पण फार लाँग झाला असता. त्यामुळे फक्त मी केकचे डेकोरेशन आणि आयसिंग कशी केली आहे हे मी या केकमध्ये तुम्हाला दाखवून दिले आहे. तर पाहू शकता तुम्ही, मध्ये मी क्रीम आणि बटरस्कॉच बटरस्कॉच क्रश यूज केला आहे. त्यामुळे या केकला बटरस्कॉच फ्लेवर येतो छान. केक सोप करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळेच केक फार छान लागतो. आणि त्यानंतर मी प्रथम क्रम कोटिंग करून घेतली आहे. क्रम कोटिंग करणे हे फारच महत्त्वाचे आहे, कारण डायरेक्ट आपण जर क्रीम केकला लावायला गेलो तर केकचे क्रम्स बारीक बारीक आपल्या क्रीममध्ये मिक्स होतात आणि पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. त्यामुळे आपल्याला प्रथम अशा प्रकारे क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. प्रथम मी केकला क्रम कोटिंग करून घेतली आहे. अशा प्रकारे क्रम कोटिंग करून घ्यायची आहे. आणि क्रम कोटिंग केल्यानंतर केक शक्यतो 15 ते 20 मिनटं आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, म्हणजे ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे केक हा चांगला सेट होतो, आणि जेव्हा आपण फायनल फिनिशिंग करतो त्यामुळे चांगली फिनिशिंग होते. पण मला केकला मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण मला तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. त्यामुळे क्रम कोटिंग झाली की मी फायनल फिनिशिंगला लगेच घेते. पण जे बिगनर्स आहेत, नवीन जे शिकतात, त्यांच्यासाठी ही टिप्स आहे की क्रम कोटिंग केल्यानंतर निदान 20 ते 25 मिनटासाठी त्यांनी फ्रीजमध्ये ठेवावे. आणि हे फायनल फिनिशिंग आपण करून घेणार आहोत. हे पहा, आणि स्क्रॅपरच्या साहाय्याने साईडनी मी चांगली फिनिशिंग देत आहे. स्क्रॅपरच्या साहाय्याने फिनिशिंग एकदम भारी येते. आणि त्यानंतर जे एजेस राहतात साईडनी, ते मी प्लेन करून घेत आहे. हे पहा, सगळ्या एजेस आपल्या प्लेन झाल्या आहेत. आपला केक रेडी झाला आहे वरचे डेकोरेशन करण्यासाठी. हे पहा, साईडचे केक बेसवर मी जे क्रीम लावले होते ते मी असे चांगल्या प्रकारे साफ करून घेतले आहे. व्हायलेट कलर यूज करत आहे. हे पहा, मी जे हे कलर वापरते ते आपले इंडियाचे कलर नाही आहेत. हे कलर मी अमेरिकेतूनच आणलेले आहेत. माझी बहीण हे अमेरिकेत असते, तर तिने माझ्यासाठी कलर आणले होते,
कारण मी केक बनवते म्हणल्यानंतर तिने माझ्यासाठी कलर्स घेऊन आली होती. माझ्यासाठी भरपूर सामान ती तेथून आणत असते. केकचे भरपूर सामान ती माझ्यासाठी आणते. स्प्रिंकल आणते, केक कलर्स माझ्यासाठी भरपूर तिने आणलेले आहेत आणि कपकेक वगैरे सगळ्यांचे मोल्ड मला तिने भरपूरसे मला आणून दिलेले आहेत केकचे. तिथे खूप छान प्रकारे मिळते अमेरिकेमध्ये, त्यामुळे कलर एकदम भारी कलर आहेत. हे अशा प्रकारे कलर मी क्रीममध्ये यूज केला आहे. त्यानंतर या प्रकारचे मी नोझल यूज केले आहे. हे पहा, पाहू शकता कोणत्या प्रकारचे नोझल आहे ते, म्हणजे तुम्हाला करण्यासाठी सोपे जाईल. आणि पायपिंग बॅगमध्ये मी ती कलरची क्रीम भरून घेतली. कलरचं काही हे नाही आहे, कलर तुम्ही आपल्या पसंतीने कोणताही कलर आपण यूज करू शकतो. आज मला या कलरचा करायचा होतं म्हणून मी हा कलर यूज केला आहे. त्यानंतर मी केकवर डिझाईन केली आहे. अशा प्रकारे एकदम सोपी अशी डिझाईन आहे. काही तामझाम नाही, काही झंझट नाही. अशा प्रकारे आपल्याला ही सोप्या प्रकारात ही डिझाईन मी करून घेतली आहे. पाहू शकता किती अट्रॅक्टिव्ह वाटते आणि किती मस्त अशी वाटते. आणि कलर कॉम्बिनेशनही खूप मस्त वाटत आहे. त्यानंतर मी साईडची पण डिझाईन त्याच नोझलने करून घेतलेली आहे. छोटे छोटे फ्लॉवर मी त्यामध्ये केले आहेत. सिंपल बट स्वीट अशी ही डिझाईन आहे आणि एकदम इझी आहे. कोणी पण ही डिझाईन करू शकतात. न्यू बिगिनर पण अशा प्रकारची डिझाईन करू शकतात. फक्त यासाठी आपली क्रीम ही व्यवस्थितशीर बीट झाली पाहिजे, तरच आपण अशा प्रकारे डिझाईन करू शकतो. आणि त्यानंतर मी दुसऱ्या प्रकारचे नोझल घेतले होते आणि अशा प्रकारचे रोज फ्लॉवर मी करून घेतले होते 2 शेडमध्ये. पायपिंग बॅगमध्ये एक फेंट कलर आणि एक डार्क कलर असा टाकतानाच आपल्याला टाकायचा आहे. त्यामुळे असे शेड आपल्याला बघायला मिळते. हे पहा किती सुंदर असे फ्लॉवर असे वाटत आहे. ते रोज फ्लॉवर आहेत. रोज फ्लॉवर तयार झाले आहेत. हे पहा, अशा प्रकारे रोज मी करून घेतले आहेत. आहे की नाही सुंदर अशी डिझाईन, सिंपल बट स्वीट. त्यानंतर मी हे स्प्रिंकल फ्लॉवरवर टाकून घेतले आहेत. त्यामुळे अगदीच अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन्स वाटते. आणि त्यानंतर हॅपी बर्थडेचे टॅग पण लावून घेतले. हे पहा, आपला केक रेडी झाला आहे. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.